जय श्रीराम. मित्रांनो, मर्यादा पुरुषोत्तम विष्णूचे 7वे अवतार प्रभू श्रीराम यांचा जन्मदिवस आला आहे. या वर्षी 6 एप्रिलला संपूर्ण देशभर रामनवमी साजरी केली जाईल. परंतु रामनवमी का साजरी करतात, त्यामागील ऐतिहासिक कथा काय आहे, ती कशी साजरी करतात, हे तुम्हाला माहित आहे का? आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत. विषयाला सुरुवात करणारच आहोत, पण त्याआधी चॅनलला एक लाईक नक्की करा. रामनवमी हिंदू धर्मातील हा सण फक्त प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव नसून तो सत्य, न्याय आणि धर्माच्या विजयाचं प्रतीक आहे. प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम मानले जातात आणि त्यांचे जीवन हे प्रत्येकासाठी आदर्श आहे. सर्वात आधी आपण रामनवमीचा ऐतिहासिक संदर्भ आणि प्रभू श्रीरामांच्या जन्मामागची कहाणी पाहूया. रामनवमी ही प्रभू श्रीरामांच्या जन्मदिनी साजरी केली जाते. हिंदू धर्मातील अत्यंत पूजनीय ग्रंथ रामायणानुसार प्रभू श्रीराम यांचा जन्म त्रेतायुगात अयोध्येत झाला. अयोध्येचे राजा दशरथ आणि त्यांच्या 3 राण्यांमध्ये कौसल्या देवीपासून रामांचा जन्म झाला. राम हे विष्णूचे 7वे अवतार मानले जातात. अधर्मावर धर्माचा विजय व्हावा, पृथ्वीवरील अन्याय नष्ट व्हावा आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये सत्य, नीतिमत्ता आणि धर्माचे पालन व्हावे, यासाठी भगवान विष्णूंनी श्रीरामांचा अवतार घेतला. परंतु प्रभू श्रीरामांना त्रेतायुगात जन्म का घ्यावा लागला, त्यामागची कथा काय आहे? देवो के देव जसे महादेव होते, तसेच देवांमधील सर्वात भोळे सुद्धा महादेवच होते. रावण हा महादेवांचा निस्सीम भक्त होता. त्याने त्याच्या अथक तपश्चर्यानंतर महादेवाला प्रसन्न केले. महादेव प्रसन्न झाल्यावर रावणाने त्यांच्याकडे अमृतत्वाचे वरदान मागितले. हे वरदान सृष्टीच्या नियमांच्या विरोधात असल्याने महादेवाने ते नाकारले. मात्र यावेळी वरदानात रावणाला प्रचंड शक्ती आणि अमर आत्मा मिळाला. यामुळे रावणाला सहज मृत्यू येणार नव्हता. रावणाने असा आशीर्वाद मागितला होता की कोणतेही देव, राक्षस, यक्ष, गंधर्व, किन्नर किंवा नाग त्याला मारू शकणार नाही. परंतु यात त्याने माणसांचा उल्लेख केला नाही, कारण त्याला माणसं दुर्बल वाटत होती. त्यामुळेच रावणाच्या अधर्माचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूंना मानव रूपात यावे लागले. रामनवमी का साजरी करतात, जाणून घेऊया. रामनवमी साजरी करण्यामागील मुख्य कारण म्हणजे सत्य आणि धर्माचा विजय. श्रीराम हे उत्तम शासक, आदर्श पुत्र, कर्तव्य दक्ष पती आणि उत्तम योद्धा होते. त्यांनी आयुष्यात अनेक संकटे झेललेली, पण तरीही आपले आदर्श सोडले नाही. त्यांच्या जीवनातून आपल्याला संयम, धैर्य, त्याग आणि कर्तव्य यांचे धडे मिळतात. म्हणूनच रामनवमी हा दिवस प्रभू श्री रामचंद्रांना वंदन करण्याचा आणि त्यांच्या शिकवणींचे पालन करण्याचा असतो. रामनवमी साजरी करण्याची पद्धत पाहूया. भारतभरात रामनवमी अत्यंत भक्तिभावाने साजरी केली जाते. प्रत्येक भागात रामनवमी साजरी करण्याची पद्धत वेगळी असते. काही भागात या दिवशी मंदिरांमध्ये राम जन्म सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होतो. दुपारी 12 वाजता राम जन्माचा आनंद उत्सव साजरा केला जातो. या दिवशी अनेक भक्त रामायणाचे पारायण करतात. या दिवशी रामचरित्रमानस वाचनाची परंपरा देखील आहे. रामाच्या भजनांनी मंदिरांमध्ये आणि घरोघरी भक्तिमय वातावरण तयार होते. काही ठिकाणी रामरथ यात्रा काढली जाते. यामध्ये प्रभू राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्तींना सजवून मिरवणूक काढली जाते. अनेक भक्त या दिवशी उपवास धरतात आणि भगवान रामांना अर्पण म्हणून फलाहार किंवा सात्विक आहार घेतात. गरजू लोकांना अन्नदान, वस्त्रदान आणि धार्मिक कार्यांमध्ये सहभाग घेतला जातो. बाकी तुमचं गाव आणि तुम्ही रामनवमीला काय करता, हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या गावाची प्रथा सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा. रामनवमी हा फक्त जल्लोष करण्यासाठी सण नाही, तर तो धार्मिक, आध्यात्मिक आणि नैतिक मूल्यांचे प्रतीक आहे. श्रीरामांचे जीवन आपल्या सर्वांसाठी आदर्श आहे. त्यांचा संयम, त्याग, कर्तव्य आणि भक्ती यांपासून प्रेरणा घेऊन आपण आपले जीवन अधिक शिस्तबद्ध आणि धर्मपरायण बनवू शकतो. त्यामुळे फक्त जल्लोष करणे टाळूया आणि प्रभू श्रीरामांच्या विचारांना पुढे नेऊया. बाकी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे ना? नसेल तर आता सबस्क्राईब करा. सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रभू श्रीरामांचे विचार जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लवकरच भेटू नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला रामनवमीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.